25:50 बातम्या. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावरती आले. मात्र शरद पवार आणि अजित पवारांची आसन व्यवस्था बदलण्यात आल्याचं बघायला मिळालं. बैठक व्यवस्थेनुसार शेजारी बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती, मात्र दोघांनी शेजारी बसणं टाळलं. पुण्यातल्या कार्यक्रमात अजित पवारांनी स्टेजवरती येऊन आसन व्यवस्था बदलायला सांगितली. शरद पवार आणि अजित पवारांमध्ये बाबासाहेब पाटलांची खुर्ची ठेवण्यात आली. पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवारांमध्ये बंद दारात चर्चा झाली. अर्धा तास काका पुतण्यामध्ये संवाद झाला. पुण्यातल्या कार्यक्रमात अजित पवार आणि जयंत पाटलांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी पवार आणि पाटलांमध्ये हास्य विनोद झाले. पक्षफुटीनंतर दोन्ही पक्षातील दुरावा कमी होत असल्याचं चित्र पुण्यामध्ये बघायला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. महाराष्ट्रात ऑपरेशन धनुष्यबाण होण्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राज्यात ऑपरेशन धनुष्यबाण राबवलं जाणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे उभाठा सेनेला लवकरच मोठा धक्का बसणार आहे. राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची भविष्यवाणी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी थेट दावोसमधनं केली आहे. ठाकरेंच्या पक्षाचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा उदय सामंतांनी केलाय. भाजपनं शिवसेनेच्या नावानं चिनी माल बाजारात आणला. बाळासाहेबांच्या शिवसेनेपुढे प्रतिकूल परिस्थिती निर्माण केली असं म्हणत खासदार संजय राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधला. हिंदुत्वाचा ढोंग बंद करा. बाळासाहेबांना ढोंगी राजकारण चालत नव्हतं. बाळासाहेबांना भारतरत्न मिळालाच पाहिजे अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या 99व्या जयंतीनिमित्तानं आज उद्धव ठाकरे आणि शिंदेंच्या सेनेचे 2 स्वतंत्र अभिवादन मेळावे होणार आहेत. या मेळाव्यातून दोन्ही शिवसेना शक्ती प्रदर्शन करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या जनतेनं शिंदे सेनेला भरभरून प्रेम दिलं. जनतेच्या समर्थनाबद्दल नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या राज्यात आभार यात्रा सुरू करणार आहेत. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे काम करा असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी युवा सैनिकांना दिलेत. ठाण्यात युवा सेनेचं अधिवेशन पार पडलं. यावेळी एकनाथ शिंदेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याचे आदेश दिलेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी आणि पालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार आहेत. बीड खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज मागे घेण्यात आलाय. सुनावणीआधीच आरोपीच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतला. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी आरोपी असलेला वाल्मिक कराड शरण येण्यापूर्वी बीडवरनं पुण्याला गेला होता का असा सवाल उपस्थित केला जातोय. या संदर्भात पुष्टी करणारे सीसीटीव्ही फुटेज न्यूज 18 लोकमतच्या हाती आलंय. 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरनं 3 आलिशान कार्समधनं आरोपी कराड हा पुण्याला गेल्याची माहिती समोर येते. वाल्मिक कराडची मध्यरात्री प्रकृती बिघडली. कराडला पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे बीड जिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं. वाल्मिक कराडवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीड जिल्हा विशेष न्यायालयानं कराडला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं. मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असल्यामुळे वाल्मिक कराडला पुढचे 6 महिने जेलमध्येच राहावं लागणार आहे. सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी नितेश राणेच्या मनात काही शंका असेल तर पोलीस डिपार्टमेंटला सांगावं असं अजित पवारांनी म्हटलं. सैफ आपल्या घरी जात असताना त्यांची तब्येत किंवा कपडे पाहता यांच्यावर काही दिवसांपूर्वी असा हल्ला झाला होता असं वाटलं नाही असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला. सैफ अली खानच्या आरोपीनं वापरलेल्या चाकूचा तुकडा मिळवण्यासाठी पोलीस आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला घेऊन वांद्रे तलावाजवळ आले होते आणि या तलावात 1.5 तास शोध घेतल्यानंतर अखेर पोलिसांनी चाकूचा तुकडा मिळवलाय. त्यामुळे पोलिसांच्या हाती सर्वात मोठा पुरावा लागलाय. हल्ला झाला त्या रात्री सैफ अली खानला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रिक्षावाल्याला त्यानं केलेल्या मदतीची परतफेड म्हणून सैफ अली खाननं पुरस्कृत केलंय. या रिक्षा चालकाला सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबियांनी 51,000 रुपये दिलेत. अभिनेता सैफ अली खानवरती चोरट्यानं चाकू हल्ला केल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सैफ आणि करीना दोघांनाही मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. शिवाय सैफ राहत असलेल्या इमारतीची खासगी सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आली आहे. सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. यापूर्वी पोलिसांनी नागपूरमध्ये धावत्या ट्रेनमधून एका व्यक्तीला संशयित म्हणून पकडलं होतं. आताही पोलिसांनी ज्या आरोपीला पकडलंय त्याचा चेहरा आणि सैफवरती हल्ला करून बाहेर पडताना सीसीटीव्हीत दिसत असलेल्या व्यक्तीचा चेहरा मॅच होत नसल्याचा दावा करण्यात आलाय.
पुण्याच्या खराडी परिसरात चारित्र्यावर संशय घेत पतीनं मुलासमोरच पत्नीची निर्घृण हत्या केली. सैतान पतीनं हत्येनंतर व्हिडिओ देखील बनवलाय. या सर्व प्रकारानंतर पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. नालासोपाऱ्यात पालिका प्रशासनाकडून अनधिकृत इमारतींचं तोडकाम करण्यात आलं. 41 इमारतींवरती हातोडा चालवला जाणार आहे. या विरोधात नागरिकांनी आक्रोश केला. कुर्ला डेअरीच्या जागेसाठी काँग्रेसनं आंदोलन केलं. कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देण्यात काँग्रेसनं विरोध दर्शवत ठिय्या आंदोलन केलं. हिंगोलीमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला अज्ञातांकडून लोखंडी रॉडनं मारहाण करण्यात आली. पेट्रोल पंपावरच्या केबिनची सुद्धा तोडफोड करण्यात आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. हिंगोली जिल्ह्यातील शाळांमध्ये खिचडीसाठी निकृष्ट दर्जाचा तांदूळ पाठवल्याचा प्रकार समोर आला. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची मागणी एका सामाजिक कार्यकर्त्यानं केली. बुलढाण्याच्या लोणार सरोवर परिसरात बिबट्याचं दर्शन झालंय. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यवतमाळच्या कोसदनीजवळ अज्ञात वाहनानं बिबट्याला धडक दिली. यात बिबट्या जागीच ठार झालाय. रात्रीच्या सुमारास नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दौंड तालुक्यातील राहूमध्ये घरासमोर झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला केला. कुत्र्याला घेऊन बिबट्या पसार झाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांवरती हल्ला करण्यासाठी माओवाद्यांनी लपवून ठेवलेल्या स्फोटकांचा मोठा साठा सीआरपीएफच्या जवानांनी जप्त केला. सीआरपीएफ आणि कोब्रा बटालियन दलाच्या जवानांनी संयुक्तपणे कारवाई करून हे साहित्य जप्त करून माओवाद्यांचा मोठा डाव उधळून लावला. पिंपरी चिंचवड शहरातील बटरफ्लाय पुलाचा खर्च 25 कोटीवरून 40 कोटी रुपयांपर्यंत गेलाय. 7 वर्ष होऊनही अद्याप पुलाचं काम पूर्ण झालेलं नाही. बीडमध्ये बनावट नोटांची छपाई करून चलनात आणणाऱ्या टोळीविरोधात मकोका लावण्याची तयारी सुरू झाली आहे. बीड शहरामध्ये 3 महिन्यांपूर्वी बनावट नोटा छपाई करणारी गँग उघडकीस आली होती आणि छपाई करणाऱ्या मुख्य आरोपी मनीष क्षीरसागरला स्थानिक गुन्हे शाखेनं पकडलंय. काही बेपत्ता प्रवाशांचे नातेवाईक जळगाव सामान्य रुग्णालयात पोहोचलेत. माझ्या भावाला शोधून द्या असं म्हणत उत्तर प्रदेशातील संजय चव्हाणांनी टाहो फोडलाय. जळगावातील 3 ते 4 रुग्णालयात वणवण फिरून देखील भावाचा शोध न लागल्यामुळे त्यांना अश्रू अनावर झाले. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यात 4000पेक्षा जास्त कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला. बर्ड फ्लूच्या धास्तीनं पशुसंवर्धन विभागाचे शीघ्र कृती दल ढाळे गावात दाखल झालंय. जालना जिल्ह्यात महसूल आणि पोलिसांच्या पथकानं वाळू माफियांविरोधात कारवाई केली. जिलेटिनच्या सहाय्यानं वाळू उपसा करणाऱ्या बोटी नदीतच नष्ट करण्यात आल्या. लासलगाव मनमाड निफाडसोबतच नाशिक जिल्ह्यात द्राक्षांच्या हंगामाला सुरुवात झाली असून बाजारपेठेत द्राक्ष दाखल झाली आहेत. शिवाय चीन, मलेशिया, श्रीलंका, अरब यासोबतच इतर देशात सुद्धा द्राक्ष निर्यात केली जात असून आतापर्यंत 563 टन द्राक्ष निर्यात करण्यात आली आहेत. अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीचा स्थापना दिवस कराड तालुक्यातील सुरली गावात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. रामकृष्ण वेताळ यांच्या संकल्पनेतनं सुमारे 150 बाल वारकरी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील अनसिंग कुंभी सोबतच अनेक मार्गावरती अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खासगी वाहनांद्वारे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करण्यात येत असल्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. हा जीवघेणा प्रवास कॅमेरामध्ये कैद झालाय. अमरावती जादूटोण्याच्या संशयातून एका 77 वर्ष वृद्ध आदिवासी महिलेला बेदमपणे मारहाण करत तिची गावातनं धिंड काढण्यात आली होती. या प्रकरणी आता अख्ख्या गावानं महिलेच्या पाया पडत तिची माफी मागितली. किरीट सोमय्यांच्या मागणीची शासनानं दखल घेत सिल्लोडमधील जन्म प्रमाणपत्र फेर पडताळणीचे आदेश दिले. त्यामुळे नव्यानं दाखल केलेले जन्म मृत्यू प्रमाणपत्राचं वितरण सुद्धा थांबवलंय. या आदेशामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रमाणपत्र वितरणावरती परिणाम होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत टाकण्यात आलेल्या 900 मिलीमीटर जलवाहिनीचे पाईप निखळलेत. 3 दिवस उलटल्यानंतरही जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात यश आलेलं नाही. अकोला जिल्ह्याच्या खडकपुरा इथे तलवारीनं केक कापणाऱ्या युवकाविरोधात पोलिसांनी कारवाई केली. शहबाज शेख अशफाक असं नाव असलेल्या युवकाजवळ बेकायदेशीर तलवार ठेवण्यासंदर्भात कारवाई करण्यात आली. चंद्रपूरच्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील माजी मुख्यमंत्री मासा कन्नमवार यांचं नाव त्या विद्यालयाला देण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केलाय. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय घेतला.
अकोला वन्यजीव विभागामार्फत नुकतीच आशियाई पाणथळ पक्षी गणना पार पडली. पाणथळ पक्षी गणनेमध्ये 49च्या वर विविध पाणथळ पक्ष्यांची नोंद करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आलेत. कांदा आयातीवरती लावलेलं 10% शुल्क शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतेय. उत्पादन खर्च सुद्धा निघणं अवघड झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. गेल्या 4 वर्षांपासून पडलेल्या सोयाबीनला शासनाचा 4,892 रुपये प्रति क्विंटल हमी भाव मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी धाराशिव जिल्ह्यातील खरेदी विक्री केंद्रावरती गर्दी केली. खरेदी केंद्रावरती 900 रुपये दर जास्त मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. गोंदिया जिल्ह्यात पाणीपुरवठा पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे 17 जानेवारीपासून पाणीपुरवठा ठप्प आहे. परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोका कोला कंपनीच्या CSR निधीतनं डिजिटल बोर्ड बसवण्यात आला. या डिजिटल बोर्डाचं उद्घाटन शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झालं. सांगलीच्या खानापूरमध्ये चेन स्नॅचिंग तसंच मारहाण करून नागरिकांना लुटणाऱ्या तिघांना जेरबंद करण्यात आलं. आरोपीचे 3 गुन्हे उघड झाले असून सोन्याच्या दागिन्यांसोबतच 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जतचे माजी आमदार विलासराव जगताप आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांची भाजप पक्षातनं हकालपट्टी केल्याचं जाहीर केलं. यावरून तमनगौडा रवी पाटील यांनी प्रश्न उपस्थित करत भाजपला खडेबोल सुनावलेत. जत तालुक्यात भाजप पक्ष वाढवण्याचा हा बहुमान आहे का, असा सवाल तमनगौडा रवी पाटील यांनी केलाय. मिरज पंढरपूर मार्गावर पिण्याच्या पाण्याच्या बॉक्सच्या आडून गोवा आणि मध्य प्रदेशमध्ये बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्यांवरती राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली. दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून त्याच्याकडून दारूचे बॉक्सेस आणि ट्रक असा एकूण 68 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. बाजारात कापसाचे दर वाढतील या आशेवर अर्धाधिक कापूस शेतकऱ्यांच्या शेतात घरातच पडू नये. सध्या आहे त्यापेक्षा कापसाचे आणखी भाव कमी होणार नाहीत असा CCIला अंदाज आहे आणि भाव वाढल्यास मात्र शासकीय कापूस खरेदीतनं CCI आऊट होणार आहे. वृद्ध महिलेच्या घरात घुसून सोनसाखळीसोबतच रोख रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्याला नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडनं सोनसाखळीसोबतच 30,000 रुपये जप्त करण्यात आलेत. कोपरगाव तालुक्यातील पोहे गावात दुकानात भर दिवसा पडलेल्या दरोड्याचं CCTV फुटेज समोर आलंय. पोलीस कर्मचारी रवी चिने यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी या दरोडेखोरांना चांगला चोप दिला. कणकवलीच्या जानवली इथल्या वळणावरती एका कारचा अपघात झाला. अपघातग्रस्त कार 10 फूट फरफटत पुलाच्या शेजारी असलेल्या कठड्यावरती जाऊन धडकली. या अपघातात कारमधील 7 महिला थोडक्यात बचावल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये दिसू लागला. बुधवारी सोन्याच्या दरानं विक्रमी झेप घेतली. नागपुरात 10 ग्रॅम सोन्याचे दर 700 रुपयांनी वाढून विक्रमी 80,400 रुपयांवरती पोहोचलेत. स्वाईन फ्लू, कोरोना पाठोपाठ आता गुइलेन बॅरे सिंड्रोम GBS या दुर्मिळ आजाराचा पुण्यामध्ये शिरकाव झालाय आणि या आजाराची रुग्णसंख्या आता 59 वरती पोहोचली. यामध्ये 38 पुरुष आणि 21 महिला आहेत. यापैकी 12 रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहेत. जपानमध्ये तयार होणाऱ्या शिंकानसेन बुलेट ट्रेनला भारतात यायला उशीर होत असल्यामुळे बुलेट ट्रेनसाठीच्या मुंबई अहमदाबाद मार्गावरती वंदे भारत ट्रेन धावणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. रेल्वे मंत्रालयानं अलीकडेच युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टीम लेव्हल 2 सिग्नलिंग सिस्टीमसाठी निविदा मागवली आणि ही यंत्रणा वंदे भारत गाड्यांसाठी अनुकूल आहे. राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या भाडेवाढीबाबत आज निर्णय होणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या असलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल. ST महामंडळानं 2 ते 3 कोटी रुपयांचा दैनंदिन तोटा कमी करण्यासाठी स्वयंचलित भाडं सुधारणा सूत्रांतर्गत भाडेवाढीची मागणी केली होती. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलवरती चालणाऱ्या वाहनांवरती निर्बंध घालून फक्त CNG आणि इलेक्ट्रिक वाहनांचाच परवानगी देण्याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची समिती राज्य सरकारनं स्थापन केली आहे आणि ही समिती 3 महिन्यात सरकारला अहवाल सादर करेल. शिवाजी पार्क परिसरात धुळीमुळे होणारं प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना अंमलात आणण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतलाय. धूळ नियंत्रणासाठी मातीवर सातत्यानं पाणी फवारणं यासारख्या अल्पकालीन उपाययोजना करण्यात येणार आहेत. बेस्ट उपक्रमातील भाडेतत्वावरील बसगाड्यांची सेवा तत्काळ बंद करावी. बेस्टचा स्वमालकीचा ताफा वाढवावा अशी मागणी बेस्ट कामगार सेनेनं केली. यावेळी कामगार सेनेनं आपलं 20 मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे. येत्या शुक्रवारी आणि शनिवारी म्हणजे 24 आणि 25 जानेवारी रोजी
रात्री पश्चिम रेल्वेनं प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण या 2 रात्री मिळून पश्चिम रेल्वेच्या 277 लोकल्स रद्द करण्यात येणार आहेत. या दरम्यानच्या 4 एक्सप्रेस देखील रद्द आहेत. भायखळा आणि बोरिवलीमध्ये बांधकाम बंदी लागू केल्यानंतर या भागातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली. दरम्यान समीर ॲपवरील नोंदीनुसार बुधवारी मात्र भायखळा आणि देवनार इथे वाईट हवेची नोंद झाली. प्रजासत्ताक दिनासाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून हजारो पोलीस आणि लष्करी निमलष्करी जवान यांच्यामुळे राजधानीचं रूपांतरण लष्करी छावणीत झालंय. ज्या मार्गावरनं परेड जाणार आहे तिथे आत्तापासूनच सुरक्षा पथकांचा बंदोबस्त आहे. जळगावातील रेल्वे दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला. त्यांना सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट करत अपघातातील मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. दिल्लीमध्ये योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्रचार केला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किराडी ते करोलबाग आणि जनकपुरीत ते प्रचार करतील, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा सुद्धा प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.